यशोधरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत पंचवटी नगर आणि यादव नगर परिसरात रात्री उशिरापर्यंत मोठ्या आवाजात ध्वनी प्रणाली वाजवल्यामुळे नागरिकांना त्रास होत असल्याची तक्रार प्राप्त झाली। यानंतर पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी पोहोचून कारवाई केली। तपासादरम्यान परवानगी न घेता मोठ्या आवाजात ध्वनी प्रणाली वाजवून सामाजिक शांतता भंग केल्याप्रकरणी 2 युवकांवर गुन्हा नोंद करण्यात आलाय। या प्रकरणी यशोधरा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप बुआ यांनी नागरिकांना कोणताही कार्यक्रम आयोजित करण्यापूर्वी संबंधित पोलीस ठाण्याची परवानगी घेण्याचे आणि नियमांचे पालन करण्याचे आवाहन केलंय। नागपूर येथून क्राईम रिपोर्टर विशाल सोबत ऐश्वर्या शिंदे यांची रिपोर्ट। बीट मार्शल कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार राहुल राजगिरे व दुर्गेश शुक्ला यांना रात्री 10 वाजल्यानंतर साऊंड सिस्टम चालू आहे व त्याच्या आवाजामुळे आम्हाला त्रास होतोय असे पंचवटी नगर व यादव नगर या परिसरातून कॉल प्राप्त झाले होते। सदर ठिकाणी बीट मार्शल ड्युटीस असलेले पोलीस अंमलदारांनी भेट दिली असता सदर ठिकाणी साऊंड सिस्टम जे आहेत विनापरवाना सुरू असल्याबाबतची प्रथमदर्शनी बाब निष्पन्न आल्याने सदर ठिकाणी रात्रपाळीचे अधिकारी नाईट ऑफिसर यांना बोलावून घेऊन पंचवटी नगर येथे महेश मिश्रीलाल चौधरी वय 22 वर्ष राहणार घर नंबर 1747 जुनी कामठी रोड किराणा राजू किराणा दुकानाजवळ बिनाकी मंगळवारी तसेच यादवनगर येथे शुभम राजेंद्र मेश्राम वय 30 वर्ष राहणार तथागत नगर यादवनगर स्पीकर कॉलनी नागपूर हे जे साऊंड सिस्टम झालं जे आहे विनापरवाना त्यांनी कोणतीही पोलीस प्रशासनाकडून परवानगी न घेता रात्री हायकोर्टाचे ज्या अंमलबजावणीचे जे आदेश आहेत त्याप्रमाणे त्या गोष्टीचं उल्लंघन करून रात्री 10 नंतर मोठ्या आवाजात साऊंड सिस्टम वाजवून सामाजिक शांतता भंग केल्याचे निदर्शनास आल्यावरून सदर प्रकरणात आरोपी महेश मिश्रीलाल चौधरी व शुभम राजेंद्र मेश्राम या दोघांवर वेगवेगळे BNS कलम 223, 270, 289 प्रमाणे गुन्हे नोंद करण्यात आलेले आहेत। याद्वारे मी नागपूर पोलीस दलातर्फे सर्व नागपूरवासियांना आवाहन करू इच्छितो की माननीय न्यायालयाचे जे ध्वनी प्रदूषण व वायू प्रदूषण याबाबत जे सक्त आदेश आहेत व सदर प्रकरणात पोलीस प्रशासनाद्वारे अंमलबजावणीबाबत जे गाईडलाईन्स प्राप्त झालेले आहेत त्या अनुषंगाने प्रथमतः नागरिकांनी त्यांच्या इथे कोणताही कार्यक्रम असू दे लग्न वरात यासाठी किंवा कोणत्याही धार्मिक स्थळाच्या ठिकाणी कोणताही कार्यक्रम असू दे सदर ठिकाणी प्रथम संबंधित पोलीस स्टेशन व संबंधित प्रशासनाकडून परवानगी घेणे गरजेचे आहे। तसेच परवानगी न घेता कार्यक्रम करणे हा कायदेशीर गुन्हा होतोय। परवानगी प्राप्त केल्यानंतरही परवानगीमध्ये दिलेल्या अटी व शर्ती व माननीय उच्च न्यायालयाच्या आदेशांनी ज्या अटी दिलेल्या आहेत त्यांचं पालन करणे गरजेचं आहे। या गोष्टींचं पालन न करता उल्लंघन करत असल्याबाबतच्या बाबी निदर्शनास आल्यावर पोलिसांकडून संबंधितांवर जे आहे प्रचलित कायद्यान्वये गुन्हे दाखल करून कायदेशीर कारवाई करण्यात येईल। तर मी याद्वारे सर्व नागपूरवासियांना हे आवाहन करतोय की माननीय उच्च न्यायालयाने जे गाईडलाईन्स दिलेले आहेत त्याची अंमलबजावणी करणं ही प्रशासनाची जबाबदारी आहे व त्यामध्ये आपण नागरिकांनी सदर अंमलबजावणीकरिता माननीय न्यायालयाने ज्या गाईडलाईन्स दिलेल्या आहेत त्याचं पालन तुम्ही करणे ही तुमची जबाबदारी आहे।